श्री स्वामी समर्थ एकदा गोंदवलेकर महाराज, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रकृती अवस्थेमुळे ते दवाखान्यामध्ये गेले आणि तिथल्या डॉक्टरांनी जेव्हा त्यांना चेक केलं त्यांच्या मुखातून त्या कानांमध्ये जेव्हा चेक केलं तर आवाज येत होता की श्रीराम जय राम जय जय राम. डॉक्टरने डबल एकदा चेक केला, असं कसं आवाज येऊ लागला? ठोकेचा आवाज येत नाहीये, फक्त श्रीराम जय राम जय जय राम एवढा आवाज येतोय. नामस्मरण कंटिन्यू ते विचारत होते, हे कोणते महात्मा आहे एवढे मोठे की नामस्मरण जर तुम्ही कंटिन्यू केलं तुम्हाला सगळं काही अशक्य जे आहे ते शक्य होतच. म्हणून आयुष्यामध्ये नामस्मरण आपण करायला पाहिजे. आपण कोणत्याही गुरुचं नामस्मरण करू शकता, इष्टगुरु असेल, दत्त महाराज असेल. नामस्मरण जर आपण कंटिन्यू केलं तर आपलं मन शांत होतं, मनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुसऱ्याबद्दल वाईट विचार येत नाही आणि कोणी जर आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल तर आपण लक्ष द्यायचं नाही. नामस्मरण